ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. ज्ञानाज्ञान भेद कथन प्रकरणाचं समालोचन भाग 4. दृष्टांत योजना. अमृतानुभवाचे 4थे प्रकरण तसं लहान 43 ओव्यांचंच आहे, परंतु या प्रकरणात ज्ञानदेव फक्त दृष्टांतानेच बोलतात. या प्रकरणात दर्शन ग्रंथाप्रमाणे खंडन मंडनाची भाषा त्यांनी वापरलेली आहे. ज्ञानदेवांचे वैशिष्ट्य म्हणजे ते वादी पक्षाचा आक्षेपही दृष्टांतांनी सांगतात. आत्मा हा केवळ ज्ञानस्वरूप असतो, अशा या ज्ञानमात्राच्या ठिकाणी ज्ञान व अज्ञान यांचा लोप झालेला असतो आणि अज्ञानाच्या नाशासाठी वाढलेले ज्ञान जेव्हा अज्ञानाचा नाश होतो तेव्हा त्याचा टेकूच नाहीसा होतो व तेही अज्ञानाबरोबर नाश पावते. या आपल्या मतावर येणारा आक्षेप त्यांनी नोंदवला व वादी पक्षाच्या बाजूनेही 2 योग्य दृष्टांत दिले. निद्रेतून मनुष्य जागा होतो तेव्हा झोप पूर्ण नाहीशी होऊन जागृतीच नांदत असते. निद्रेची नामोनिशाणी राहत नाही. निद्राही नाही व जागृतीही नाही अशी काही अवस्था होत नाही. जागृतीला काही निद्रा म्हणता येत नाही. तसेच अज्ञान नाहीसे करून ज्ञानच एकलेपणे वावरते असं म्हणता येतं. त्या ज्ञानाचाही नाश होतो किंवा ते ज्ञान म्हणजेही अज्ञानच आहे असे मानणे कितपत योग्य आहे. किंवा आरशात मनुष्य प्रतिबिंब पाहतो तेव्हा 2 मुखे आहेत असं दिसत असलं तरी बिंबाला आपल्या एकपणाचाच बोध होत असतो. तसेच सोहम बोधातही आत्मा हा आपल्या अपृथकतेचाच अनुभव घेतो, आत्मैक्यच अनुभवतो. त्यामुळे ज्ञानाला अज्ञानाच्या कोटीत घालता येणार नाही असे त्यांनी वादी पक्षाच्या मताने दृष्टांत दिलेले आहेत. या वादी पक्षाच्या मताचं खंडन त्यांनी 3 दृष्टांतांनी केलं आहे. ज्ञान होण्यासाठी 2पणा आवश्यक असतो. जेव्हा आत्मा एकपणे नांदत असतो तेव्हा तेथे अज्ञानही नसते तसे ज्ञानही नसते. ज्ञानाची जर जाणीव असेल तर ती अज्ञान सापेक्षच असणार. मग ते ऐक्य ज्ञान काल्पनिकच म्हणावं लागेल. हे सुरीने आपल्यालाच खुपसले असं म्हणण्यासारखं आहे. चोरी करून जर चोर चोरीच्या मोटळीतच लपून बसला तर तो पोलिसांना सापडणारच व त्याचा नाश ओढवणारच. तसेच ज्ञानही जर आत्मस्वरूपात लपून बसलं तरी त्याला तेथे तसं राहता येणार नाही. झोपडीला आग लागल्यावर जसा आत लपून बसलेल्या मनुष्याचाही नाश होतो तसेच आत्मस्वरूपात ज्ञान जर लपून बसले तरी त्याचा नाश हा होणारच. आपल्या म्हणण्याच्या पुष्टार्थ ज्ञानदेव एखादाच दृष्टांत देऊन थांबत नाहीत तर दृष्टांतांची मालिकाच सादर करतात. अज्ञान नाहीसे करण्यासाठी उत्पन्न झालेले ज्ञानही अज्ञानाचा टेकू नाहीसा झाला की नाहीसे होते. यासाठी त्यांनी दिव्याची वात संपली की दिवा विझून जाणे, उठलेल्या लाटेचे नाश पावणे, विजेचा लखलखाट विरून जाणे हे दृष्टांत दिले आहेत. निखळ ज्ञान मात्र स्पष्ट करण्यासाठी त्यांनी प्रलयकाली भूमी व पाणी हा भेद नाहीसा करून सर्व काही जलरूप अथवा तेजरूप होणे, चंद्रावर 16 कला आल्या व गेल्या तरी चंद्राचे मूळच्या 17व्या कलेने असणे अशा दृष्टांतांनी स्पष्ट केलं आहे. केवळ ज्ञान मात्र स्वतःला तरी जाणते का याच्या उत्तरार्थ त्यांनी बुबुळाला स्वतःला पाहता न येणे, आकाशाला आपल्या स्फोटात चिरता न येणे, अग्नीला स्वतःला जाळता न येणं, आपल्याच डोक्यावर आपल्याला चढता न येणं, दृष्टीला स्वतःलाच पाहता न येणं, स्वादाला आपली चव चाखता न येणं, नादाला स्वतःचा ध्वनी ऐकायला न येणं, सूर्याला स्वतःलाच उगवता न येणं, फळाला पुन्हा फळ न येणं, सुगंधाला आपला सुगंध घेता न येणं असे एकामागोमाग एक ओळीने दृष्टांत दिलेले आहेत. शून्य सिद्धांताची जर प्रचिती येत असेल तर ज्ञानाचे नाही पण सिद्ध करता येणार नाही. ज्ञान हे असणे व नसणे यांना आधारभूत आहे. असून नसणे व नसून असणे हे त्याचं विलक्षणत्व आहे. ज्ञानमात्राचे हे असून नसणे पण ज्ञानदेवाने निरंजनी झोपलेला मनुष्य, मुडपलेली दृष्टी व काळोखात असणारा काळा कभिन्न मनुष्य या दृष्टांतांनी स्पष्ट केलं आहे. काळ्या कभिन्न मनुष्याला अंधारात स्वतःचं शरीर दिसत नसलं तरी तो असतो. दृष्टी मुडपली तरी तिला काही दिसत नाही पण ती दृष्टीरूपाने असते. किंवा निरंजनी झोपलेला मनुष्य दुसऱ्याला दिसत नाही व त्याला स्वतःचीही शुद्ध नसते तरी पण तो केवळ असतो. त्याप्रमाणे ज्ञान केवळ रूपाने असते. असे अनेक दृष्टांत ते स्पष्टीकरणासाठी देतात व आपला ज्ञानमात्राचा सिद्धांत स्पष्ट करतात. त्यांना उदाहरणांची कमतरता भासत नाही. हे सर्वच दृष्टांत आकर्षक आहेत
आणि त्यातून अधिक चांगला निवडणे ही गोष्ट सर्वथा अशक्यच आहे. येथे ज्ञानाज्ञान भेद कथन हे प्रकरण समाप्त झाले. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.